आवाज येते सर्वांना? नमस्कार परत एकदा सर्वांना, गुड इव्हिनिंग. आज मला खूप संधी दिली आहे स्पॉटलाईटचं, त्यासाठी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन आणि आभार देखील. आणि तुम्ही स्पॉटलाईटच्या या टेबलवरती आज बसलेले आहात, त्यांच्याकडून ज्ञान अधिग्रहण करताय, हे खरं सांगते तुमचं भाग्य समजा की तुम्ही आज पुण्यातल्या एखाद्या क्लासेसमधून बसून इतक्या सुंदर पद्धतीने अभ्यास करताय, एवढा डेडिकेशनने अभ्यास करताय. हा अभ्यास तुमचा ठेवा आणि ह्याच्यामध्ये जो प्रामाणिकपणा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ठेवा. तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं डेडिकेशनच तुम्हाला यशाच्या शेवटच्या पायरीपर्यंत घेऊन जाईल आणि घेऊनच जाईल, ह्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. माझं स्वतःचं जर व्यक्तिगत एक थोडीशी पार्श्वभूमी सांगू इच्छिते. माझं वयाच्या 17व्या वर्षी लग्न झालेलं आहे. सगळ्यात पहिलं बालविवाह, ज्याला आजच्या कन्सेप्टमध्ये आपण म्हणतो. 11वी पास एवढी पात्रता असून घेऊन माझं लग्न झालं 12वीत असताना. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, लग्नानंतर 3 वर्षांचं ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर मला परत 20व्या वर्षी बाळ झालं. मग मी 20व्या वर्षी आई देखील झाले, प्रमोशन झालं माझं. त्याच्यानंतर मास्टर्स केले, MCOM. कारण फक्त एक लग्न ह्या कंडिशनवरती झालं की मला शिक्षणासाठी पुढे संधी मिळणार होती. ती मला माझ्या आईवडिलांकडून मिळणार नव्हती, कारण 11वी 12वी झालं की एक लग्न करून द्यायचं, एवढा आपला एक साधा एक सामान्य कुटुंबामध्ये एक कन्सेप्ट असतो, तसाच माझ्यासोबत देखील झाला होता. आणि त्यानंतर मग माझं जे हे होतं प्रिन्सिपल किंवा जे माझं ध्येय होतं ते मी पूर्ण गाठण्याचा प्रयत्न केला की मला ग्रॅज्युएशन करायचं आहे. लग्नानंतर मी माझं शिक्षण चालू ठेवलं, ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर मास्टर्स केलं. आणि मला ती चीड होती एक कुठेतरी, जेव्हा मी मोठी झाली, मॅच्युरिटी जेव्हा आपल्याला येते 21, 22, 23व्या वर्षी, की आपल्यासोबत काय झालं हे तेव्हा कळायला लागतं. मग त्याच्यानंतर ती जिद्द मी इतकी पकडली की म्हटलं ज्या शिक्षणासाठी मला लग्नासारखं सगळ्यात पहिला हे घ्यावं लागलं, मी इतकं शिक्षण घेईल की पाठीमागे माझ्या मागे एक स्टँड राहील, की नंतर माझ्या मागे येणारी प्रत्येक मुलगी, प्रत्येक महिला माझ्याकडे बघून उभं राहण्याचा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करील. आणि त्याच्यानंतर मी आजच्या डेटला माझे जो 4 डिग्रीज आहे, मी BCom, MCom, MA पॉलिटिकल सायन्स आणि LLB अशा 4 डिग्री लग्नानंतर मिळवलेल्या आहेत. त्यामुळे मला फक्त एवढं सांगायचं आहे की कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. तुम्ही आज बॅचलर आहात, तुम्हाला पूर्ण वेळ अभ्यास, आईवडील इतकं सपोर्ट करतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात आहेत. तर लग्न झाल्यानंतर जर माझ्यासारखी एखादी सामान्य घरातली मुलगी करू शकली, मूल झालं, एक आई म्हणून जबाबदारी घेऊन, एक जॉईंट फॅमिलीमध्ये राहून सगळ्या गोष्टी मी करून, आणि पुन्हा प्रायव्हेटमध्ये जॉब पण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग MPSC सारख्या ह्याच्यामध्ये माझे 5 अटेम्प्ट MPSC मध्ये झालेले आहेत, 3 इंटरव्ह्यू झाले, 3ऱ्या इंटरव्ह्यूला माझं सिलेक्शन झालेलं आहे. तोपर्यंत माझ्याकडे फक्त एक पोस्ट होती, टॅक्स असिस्टंट म्हणून. 2018 मध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि त्यानंतर आज 2025 पर्यंत मी सातत्याने प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू ह्या 3 टप्प्यांमधून सातत्याने जाते. मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की MPSC सारख्या परीक्षा आहेत ना, फक्त तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं सातत्य आणि तुमचं डेडिकेशन, तुमचा अभ्यासाप्रती प्रामाणिकपणा किती आहे. माझ्या ठाई फक्त एकच होतं, प्रामाणिकपणा. आणि तो इतका होता, मी जो अभ्यास केला, मी जे काम केलं, जिथे जे माझ्या हातात आलं ना, त्याला मी पूर्णत्वास नेण्याचा पूर्ण प्रयत्न केला की मला ते सोडायचं नाहीये. मी माझं 100% देईल, त्याच्यानंतर जे होईल ते स्वीकृत असेल. त्यानंतर माझं जे काही भाग्य, किस्मत आपण ज्याला जे म्हणतो, ते तिथून पुढे चालू होईल. पण माझ्या हातामध्ये जे आहे त्याला मात्र मी पूर्णत्वास नेईल. आणि ते आपलं हार्डवर्क असतं, आपले परिश्रम असतात, मेहनत असते जी आपल्याला करायची आहे. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेल, आता तुमचा नवीन प्रवास सुरू होते. आता 2025 डिस्क्रिप्टिव्ह पासून सगळंच नव्याने हे आहे. तर तुम्हाला खूप मोठी संधी आहे की ऑब्जेक्टिव्हचे जे काही मुलं आहेत, आता आमच्यासारखे 4-4, 5-5 वर्ष अभ्यासात असलेले हे सगळे मुलं बाद होतात आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे नवीन आहेत. तुमच्यासाठी कोणी सिनियर नाहीये, कोणी ज्युनियर नाहीये. जे तुम्ही आहात ना, तेच तुम्ही फर्स्ट आहात. तुमच्यापासूनच सगळी सुरुवात आहे. त्यामुळे तुम्हाला इतकी संधी आहे, त्या संधीचं तुम्ही सोनं करा. आज ज्या गोष्टी, ज्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात आहेत, जे क्लासेसचं एवढं उत्तमातलं उत्तम मार्गदर्शन तुम्हाला मिळते, कुठलीच कमी ठेवू नका, कुठलीच कसर ठेवू नका. आणि म्हणजे जर स्वतःहून तुम्ही एकदा ठाणलत ना की मला हे करायचंच आहे, तर ते आपण करूच शकतो. कुठलीच गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही. फक्त तुमचे आतले जे इनर, ज्याला जी इच्छाशक्ती आपण म्हणतो, ती फक्त जागृत ठेवा. ती जी पहिल्या दिवशी तुमच्या
अंगी असेल, पहिल्या दिवशी अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर जी असेल ना ती शेवटपर्यंत कायम ठेवा. तुम्हाला यशापासून कोणीच अडवू शकत नाही, कोणीच नाही. कुठली किस्मत नाही, कुठलं काहीच नाहीये. तुमचं फक्त परिश्रम, तुमचे डेडिकेशन, तुमचा प्रामाणिकपणा, ह्याच गोष्टी तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जातील. आणि आपण ज्या फील्डमधून आलेलो आहोत, जी काही प्रत्येकाची कुठली ना कुठली एक पार्श्वभूमी असणार आहे, प्रत्येकाचं काही ना काही स्ट्रगल आहे, प्रत्येकाच्या आईवडिलांचं काहीतरी स्वप्न आहे, कोणीतरी प्रत्येक जण डोळ्यात कुठलं तरी स्वप्न घेऊन आले. त्या स्वप्नांसाठी तुम्ही फक्त लढा. जे काही होईल ना ते चांगलं होईल, बस इतकं तुम्ही हे ठेवा कॉन्फिडन्स. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि होतं, मला इतकं शेवटी सांगायचं की सगळ्या गोष्टी होतात, फक्त तुम्ही हार नका मानू. शेवटपर्यंत, जिथपर्यंत जिंकत नाही ना तिथपर्यंत थांबायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. थँक्यू सो मच परत एकदा स्पॉटलाईट टीमचं की मला इथे बोलण्याची संधी दिली. कदाचित माझ्या लाईफमधला हा पहिला स्पीच असेल. मी आजपर्यंत कुठेही काही बोललेली नाहीये. फक्त मला वाटलं की माझ्यासारखेच सगळे तुम्ही बसलेले आहात. मी ही अशीच डोळ्यामध्ये कुठेतरी स्वप्न घेऊन आलेली, कुठली पार्श्वभूमी नाही. फक्त मॉकसाठी सरांचं एवढं मार्गदर्शन, मॅडमांचं एवढं मार्गदर्शन लावलं. मी माझ्या पूर्ण मॉकच्या ह्याच्यामध्ये मी एकमेव मॉक दिलेला आहे आणि तो सरांचा दिलेला आहे आणि त्याच्यावरती मला 70 मार्क्स आलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की एक चांगलं मार्गदर्शन, एक मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला पूर्ण यशापर्यंत घेऊन जाते. तुम्हाला फार चाचपण्याची, फार काही भरकटण्याची काहीच गरज नाहीये. एक ठेवा, ते 100 वेळा करा. एकच गोष्ट 100 टाइम्स 100% करा, होतं त्यातून काहीच कुठे कमी पडत नाही. तुमचा अभ्यास ठेवा आणि डेडिकेशन ठेवा, बस. आणखी कुठलीच गोष्ट गरजेची नाहीये. बाकी मार्गदर्शनासाठी, शिक्षणासाठी हे क्लासेस खूप खूप उत्तमरित्या तुम्हाला मार्गदर्शन करतायत आणि करत राहतील. आणि मला माझी स्पॉटलाईटकडे पण एकच आहे की सर तुमच्याकडून अशीच समाजसेवा घडत राहो, असे ऑफिसर तुमच्याकडून निर्माण होत राहो, ह्याच्यासाठी टीम स्पॉटलाईटला सुद्धा खूप मी शुभेच्छा देते आणि माझं मनोगत इथे थांबवते. थँक्यू सो मच.